जय योगेश्वर दत्त दयाळ, तूच एक जगती प्रतिपाळ. भक्त हो, या जगाचा रक्षण करता, अर्थात ज्याच्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश सामावले आहेत ते दत्तगुरु. त्या दत्तगुरूंना या दत्तबावन्नीमधून म्हटलंय की हे दत्तगुरु, तुम्ही योगेश्वर आहात, दयाळू आहात आणि म्हणूनच तुमचा जय जयकार असो. तुम्हीच या संपूर्ण जगाचे रक्षण करते आहात. अत्रनुसये करुणी निमित्त प्रगटसी जगतास्तव निश्चित. साक्षात परमेश्वरच तो, त्यानेच घडवलंय सगळं. पण त्याला या इहलोकात, या पृथ्वी लोकात येण्यासाठी फक्त एक निमित्त हवं होतं, आणि ते निमित्त ठरले अत्री ऋषी आणि अनुसया माता. या दोघांच्या पोटी दत्तगुरूंनी जन्म घेतला आणि ते आपल्या भक्तांसाठी या जगात प्रगट झाले. ब्रह्माच्युत शंकर अवतार, शरणागतासी तू आधार. तोच ब्रह्मा, तोच विष्णू आणि तोच महेश, या तिघांचा असणारा हा त्रिवेणी संगम. या दत्तगुरूंना जो जो शरण येतो त्या त्या शरणागतांना महाराज भवसागरातून तारून नेतात. अंतर्यामी ब्रह्मस्वरूप, बाह्य गुरु नररूप स्वरूप. तोच अंतरंगात आहे, तोच बाह्य रंगात आहे. अंतरंगात सच्चिदानंदाच्या रूपानं तो नियमन करतो आणि बाह्य स्वरूपात 2 हात आणि सुंदर मुख असलेला हा सद्गुरु रूप आपल्याला दर्शन देतो. काखी अन्नपूर्णा झोळी, शांती कमंडलू करकमळी. माऊलींच्या हातात, दत्तगुरूंच्या हातात जी झोळी आहे ती साक्षात अन्नपूर्णा आहे, आणि त्यांच्या दुसऱ्या हातात असलेला कमंडलू म्हणजेच शांतीचं प्रतीक आहे. कुठे षड्भुजा, कोठे 4, अनंत बाहू तू निर्धार. निराकार परमेश्वराला आपण भक्त मात्र साकार स्वरूपात शोधत असतो. दत्तगुरूंची कुठे कुठे चतुर्भुज मूर्ती पाहायला मिळते, म्हणजेच 4 हातांची, तर कुठे षड्भुजा म्हणजे 6 हातांची मूर्ती पाहायला मिळते. पण या हातांचं गणित करणारा हा परमेश्वर अनंत बाहुधारी आहे. त्याचे हजारो हात आहेत, ज्या हातांनी तो आपल्यावर नेहमीच कृपादृष्टी करत असतो. आलो चरणी बाळ अजाण, दिगंबरा उठ जाई प्राण. संकटात सापडलेल्या प्रत्येक भक्ताला असं वाटतं की ताबडतोब दत्तगुरूंनी धावत यावं आणि माझ्या संकटाचं हरण करावं. आणि म्हणून विनंती आर्जव करत तो भक्त दत्तगुरूंना म्हणतो की मी अजाण बालक आहे, मला काहीच बुद्धिमती नाही, आणि त्यामुळे दिगंबरा तुम्ही उठा. लवकर आला नाहीत ना तर हा प्राण त्याग करायची, म्हणजे हा देह सोडून जायची वेळ येईल. या देवा, मदतीला या. ऐकुनी अर्जुन भक्ती साध, प्रसन्न झाला तू साक्षात. भक्त कळकळीनं विनंती करतोय, परमेश्वरा धाव, कारण यापूर्वी सुद्धा सहस्त्रार्जुनाचा धावा ऐकून तू प्रसन्न झाला होतास. दिधली रिद्धी सिद्धी अपार, अंती मोक्ष महापदसार. त्या सहस्त्रार्जुनाला तू रिद्धी सिद्धी सुद्धा दिल्या होत्यास, आणि इतकंच नाही तर त्यानंतर त्याला मुक्ती देऊन महापद सुद्धा बहाल केलं होतंस. केला का तू आज विलंब, तुझं विण मजला ना आलंब. परमेश्वरा, मग मी काय चूक केली? माझ्यासाठी एवढा विलंब का? हरे देवा, मला तुझ्याशिवाय कुणाचाच आधार नाही. विष्णू शर्म द्विज तारुनिया, श्राद्धी जेविला प्रेममया. विष्णू शर्मा नावाच्या ब्राह्मणाचं प्रेम बघून तू श्राद्धामध्ये जेवलास आणि त्याचा उद्धार केलास. जंभे देवा त्रासविले, कृपामृते त्वा हासविले. जंभ राक्षसामुळे
जेव्हा देव त्रासले होते तेव्हा तूच तर ताबडतोब मदतीला आला होतास. पसरी माया दितसुत मूर्त, इंद्रा करवी वधिला तूर्त. त्या जंभ राक्षसाला मारण्यासाठी परमेश्वरा गुरुदत्ता आपल्या मायेनं इंद्रा करवी त्या राक्षसाचा वध केला होतास. ऐसी लीला जी जी शर्व, केली वर्णिल कैसी सर्व. शर्व म्हणजेच भगवान शिवशंकर, ज्यांनी अशा प्रकारच्या अनेक लीला केलेल्या आहेत. त्यांचं वर्णन, तुझं वर्णन कोण बरं करू शकेल. घेई आयु सुतार्थी नाम, केला त्या ते तू निष्काम. आयुराज पुत्रासाठी सुद्धा आपण धावत गेलात आणि त्याला कामना रहित केलात, निष्काम केलात. बोधियले यदु परशुराम, साध्य देव प्रल्हाद काम. देवा, यदु राजाला, परशुरामाला, साध्य देवाला आणि निष्काम अशा प्रल्हादाला सुद्धा तूच तर उपदेश केला होतास. ऐसी ही तव कृपा अगाध, कान ऐकसी माझी साध. आणि मग एवढी सगळी तुझी कृपादृष्टी असताना तू माझी हाक मात्र का ऐकत नाहीयेस देवा. धाव अनंता पाहिन अंत, न करी मध्येच शिशूचा अंत. हे अनंता परमेश्वरा धावत ये, माझा अंत पाहू नकोस. या बालकाला असं अर्धवट सोडून जाऊ नकोस देवा. पाहुनी द्विज पत्नी कृत स्नेह, झाला सुत तू निस्संदेह. ज्या ज्या भक्तांचं तुझ्यावर प्रेम होतं, माया होती, त्या त्या भक्तांच्या पोटी, त्या स्त्रीच्या पोटी सुद्धा तू जन्म घेतलास. स्मर्तृगामी कलितार कृपाळ, जडमूढ रजका तारी दयाळ. परमेश्वरा, स्मरण करताच धावणारा तू, कलियुगामध्ये तारणारा तू. हे कृपाळू परमेश्वरा, तू तर अगदी अडाणी अशा धोब्याला पण उद्धारलायस. पोटशुळी द्विजतार्यला, ब्राह्मण श्रेष्ठी उद्धरिला. पोटशूळ नावाच्या रोगानं त्रस्त असलेल्या ब्राह्मणाला तू तारलेस आणि व्यापारी ब्राह्मण शेठला वाचवलेस. सहाय कान दे अजरा, प्रसन्न नयने देख जरा. अरे मग देवा, तू माझ्याच मदतीला का बरं धावत नाहीयेस. एकदा तरी माझ्याकडे बघ. वृक्ष शुष्क तू पल्लविला, उदास मजविषयी झाला. वाळलेल्या लाकडाला सुद्धा, सुकलेल्या झाडाला सुद्धा तू पालवी फुटावी अशी कृपादृष्टी केली आहेस. आणि मग एवढं सगळं असताना तू माझी मात्र उपेक्षा का करतोयस देवा. वंध्या स्त्रीची सुत स्वप्ने, फळली झाली गृहरत्ने. ज्या स्त्रीला वंध्यत्व आहे म्हणजेच मूल होणार नाही, अशा स्त्रीला पुत्रप्राप्ती करून दिली आहेस तू. तिचंही मनोरथ पूर्ण केलंयस देवा. निरसुनी विप्र तनूचे कोड, पुरवी त्याच्या मनीचे कोड. हे प्रभू दत्तात्रेया, तू ब्राह्मणाचे कोड सुद्धा बरे केले आहेस, त्याच्या मनातली इच्छा पूर्ण केली आहेस. दोहविली वंध्या महिषी, ब्राह्मण दारिद्र्या हरसी. वांज म्हशीला सुद्धा तू दुभती केलीस आणि ब्राह्मणाचं दारिद्र्य दूर केलंयस. घेवडा भक्षुनी प्रसन्न क्षेम, दिधला सुवर्ण घट सप्रेम. प्रसंगी श्रावण घेवड्याची, शेंगांची भाजी खाऊन तू आपल्या भक्ताला प्रेमपूर्वक सोन्यानं भरलेला हंडा सुद्धा दिलायस. ब्राह्मण स्त्रीचा मृत भ्रतार, केला सजीव तू आधार. ज्या पत्नीचं सौभाग्य हरवलंय त्या पत्नीचा पती पुन्हा जिवंत केलायस. पिशाच्च पीडा केली दूर, विप्रपुत्र उठविला शूर. पिशाच्च पीडा तू दूर केली आहेस आणि मृतपुत्राला पुन्हा जिवंत केलंयस. अंत्यज हस्ते विप्रमदास, हरुनी रक्षिले त्रिविक्रमास. हे माय बापा, तू एका हरिजनाच्या माध्यमातून ब्राह्मणाचं गर्वहरण केलंयस आणि त्रिविक्रम नावाच्या भक्ताचं रक्षण केलंयस. तंतुक भक्ता क्षणात एक, दर्शन दिदिले शैली नेक. तंतुक नावाच्या एका भक्ताला श्रीशैल पाहण्याची इच्छा झाली, ती एका क्षणात तू पूर्ण केलीस. देवा, बघता बघता त्या तंतुक नावाच्या भक्ताला तू पर्वतावर देखील पोहोचवून दिलंस. एकत्र वेळी अष्टस्वरूप, झाला अससी पुन्हा अरूप. हे परमेश्वरा, तू निर्गुण आहेस
आणि त्यामुळं तू एकाच वेळी अनेक रूप धारण करू शकतोस. अरे एका वेळी 8 भक्तांच्या घरी भोजनाला गेलायस तू. तोषविले निज भक्त सुजात दाखवनी प्रचिती साक्षात. एकाच वेळी अनेक भक्तांच्या घरी जाऊन तू त्या सगळ्यांना संतुष्ट केलंस आणि तू आहेस हे सिद्ध केलंस. हरला यवन नृपाचा कोड समता ममता तुझला गोड. परमेश्वरा, आम्ही किती अजाण आहोत बघ ना. आम्ही हिंदू मुसलमानाचा भेद करतो, पण देवा तू मुसलमान राजाची शारीरिक व्याधी दूर करून जातीभेद किंवा श्रेष्ठ कनिष्ठ यात काहीच फरक नाही हे दाखवून दिलंस. राम कन्हैया रूप धरा केल्या लीला दिगंबरा. हे दत्त दिगंबरा, तू राम आणि कृष्णाचा अवतार धारण केलास आणि रामायण महाभारतातून अनेक लीला सुद्धा दाखवल्यास. शीला तारिल्या गणिका व्याध पशुपक्षी तुझ देती साध. प्रभो, दगड, शिकारी इतकंच काय तर पशुपक्षी सुद्धा तुझ्यातली साधुता जाणून आहेत. अधमा तारक तव शुभ नाम गाता किती न होती काम. पापी लोकांनी नुसतं नामस्मरण केलेलं पुरे. त्या पापी माणसांना पावन करणारा तू. अरे तुझं नाव घेतलं नाही तर कुठलं काम होत नाही. आधी व्याधी उपाधी गर्व टळती भावे भजता सर्व. हे दत्तप्रभो, तुझ्या नुसत्या नावानं, नुसत्या नामस्मरणानं आधी व्याधी आणि सगळ्या उपाधी नष्ट होऊन जातात. मूठ मंत्र नच लागे जाण पावे नरस्मरणे निर्वाण. तुझं स्मरण केल्यानं मूठ मारणं आणि इतर कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि मनुष्य मोक्षपद सुद्धा प्राप्त करतो. डाकिण शाकिण महिषासूर भूते पिशाचे जिंद असुर. डाकिण, शाकिण, महिषासूर, भूत, पिशाच, जंद, असुर ही सगळी जण तुला घाबरतात. पळती मुष्टी आवळुनी धून प्रार्थना परिसोनी. तुझं नुसतं नाव ऐकलं, दत्त नामाची धून ऐकली की हे मूठ आवळून पळून जातात. करुनी धूप गाईल नेमे दत्त बावन्नी जो प्रेमे. जो कोणी धूप लावून ही दत्त बावन्नी प्रेमपूर्वक म्हणेल, साधे त्याला इह परलोक मनी तयाचा उरेन शोक. त्या भक्ताला सौख्य प्राप्त होतं आणि अंती मोक्षपद सुद्धा मिळतं. त्याच्या आयुष्यात कुठल्याच प्रकारचं दुःख देखील राहत नाही. राहिल सिद्धी दासी परी दैन्य आपदा पळत दुरी. सिद्धी जणू काही त्या भक्ताची दासी होते आणि दारिद्र्याची झळ सुद्धा कमी होते. नेमे 52 गुरुवारी प्रेमे 52 पाठ करी. जो कुणी दत्त भक्त ही दत्त बावन्नी 52 गुरुवार करून नियमांचं पालन करून म्हणेल, यथावकाशे स्मरी सुधी यमना दंडे त्यास कधी. त्या भक्ताला श्रद्धापूर्वक केलेल्या या भक्तीचा प्रसाद जरूर मिळेल. त्यांना यमराज कधीच दंड करणार नाही. अनेक रूपी हाच अभंग भजता नडेन माया रंग. हे दिगंबरा, जरी अनेक स्वरूपांमध्ये तू असलास तरी तुझं मूळ स्वरूप मात्र एकच आहे. त्याला तुझ्या अनेक स्वरूपांचा काही एक फरक पडत नाही. सहस्त्र नामे वेश अनेक दत्त दिगंबर अंती एक. हजारो नावांनी भक्त तुझं नामस्मरण करतात, उपासना करतात, पण शेवटी तू एकच आहेस. वंदन तुझला वारंवार वेद श्वास हे तव निर्धार. म्हणूनच हे परमेश्वरा, मी तुला वारंवार वंदन करतो. चारही वेद तुझ्याच श्वासातून प्रगट झाले आहेत हे मात्र अगदी खरं. थकला वर्णन करता शेष कोण रंक मी बहुकृत वेश. हे दत्त दिगंबरा, तुझं वर्णन करताना शेष सुद्धा थकून जातो. आणि मग माझ्यासारख्या अनेक जन्म घेणाऱ्या पामराची काय बरं गोष्ट सांगू. अनुभव तृप्तीचे उद्धार ऐकुनी हसता खाईल मार. आणि बरं का, दत्त बावन्नी हे अनुभवाचे बोल आहेत. टीकाकारांनी जर यावर टीका केली, कोणी वाकड्या नजरेनं याकडे पाहिलं
तर त्याला प्रायश्चित्त जरूर भोगावं लागेल. तपसी तत्वमसी हा देव, बोला जय जय श्री गुरुदेव. अशा या तपस्वी देवाला, निर्गुण स्वरूपाला, ब्रह्मस्वरूपाला माझं वंदन आहे. सर्वांनी एकत्र येऊन म्हणूया जय जय श्री गुरुदेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.